महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर में शिवसेना उद्धव ठाकरे गुट के पदाधिकारी विजय धावरे के घर पर पेट्रोल डालकर आग लगाने की कोशिश की गई है। धावरे ने आरोप लगाया है कि विजय, उनकी पत्नी, 2 बच्चे और भतीजी घर पर सो रहे थे, जबकि उनके परिवार वाले उन्हें जिंदा जलाने की कोशिश कर रहे थे। धावरे ने गंभीर आरोप लगाया है कि उन्हें जिंदा जलाने की साजिश है ताकि मनपा चुनाव में कोई विपक्षी दल न हो। आग में धावरे के घर के आसपास का लगा बैनर, उनका दरवाजा और अन्य बाहरी सामग्री जल गई है। जब पड़ोसियों ने आग देखी तो उन्होंने धावरे को जानकारी देकर आग बुझाई। धावरे का कहना है कि पड़ोसियों की वजह से मैं बच गया, नहीं तो मुझे जिंदा जला दिया जाता। धावरे ने यह भी गंभीर आरोप लगाया है कि आगामी महानगर पालिका चुनाव को लेकर मुझे मारने की साजिश है। इस बीच इस मामले में विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में अज्ञात लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है और पुलिस अज्ञात व्यक्ति की तलाश कर रही है। विट्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये OT सेक्शन महात्मा फुले नगर येथे राहणारे विजय धावरे यांनी पोलीस ठाण्याला तक्रार दिली की ते आज 18/6/2025 रोजी पहाटे घरामध्ये 5 वाजता झोपलेले असताना त्यांना अचानक घरामध्ये धूर जाणवला, म्हणून त्यांनी उठून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या घराची बाहेरून पण कडी लावलेली होती। त्यामुळे त्यांनी थोडं आरडाओरड केला असता बाजूच्या लोकांनी ती कडी उघडली आणि बाहेर येऊन त्यांनी पाहिले असता त्यांच्या दरवाजाच्या उंबरठ्याजवळ कोणीतरी त्यांची जी पायपुसणी होती ती जाळून ती घरामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलेला होता। बाजूला एक बॉटल पडली होती प्लास्टिक, त्याच्यामधून पेट्रोलचा वास येत होता। प्रथमतः त्यांना इलेक्ट्रिक काय स्पार्किंग झाला असं वाटलं होतं, परंतु या सगळ्या पुरावे दिसल्यानंतर त्यांना खात्री झाली की कोणीतरी तिथे पायपुसणी जाळून पेट्रोल टाकून घराचा दरवाजा जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे अज्ञात आरोपी विरुद्ध। लवकरच आपण त्याच्यामध्ये नक्की काय प्रकार आहे किंवा कोण आरोपी त्याच्यामध्ये सामील आहे याच्याबाबत माहिती उघडकीस आणत आहोत। मला खरं तर म्हणजे काय बोलावं हा प्रश्नच पडलेला आहे की गेल्या 35-40 वर्षांमध्ये या एरियामध्ये असं कधीही घटना घडलेली नाही। मी गेल्या 10-15 वर्षांमध्ये सामाजिक काम करणारा व्यक्ती आहे, लोकांच्या सुखदुःखाला धावणारा व्यक्ती आहे आणि अलीकडे एरियातलं समर्थन खूप मोठ्या प्रमाणात माझ्या अवतीभोवती आहे। त्याच्यामुळं काही लोकांना माझ्याबद्दल त्रास असावा किंवा एरियात अशी काही मंडळी आहे की जी पॉलिटिकली लोकांनी त्याला गुन्हेगारी लोकांना हायर केलेलं आहे, त्यांना टेस्ट देतं काम केलेलं आहे। अशा लोकांच्या माध्यमातून बी की आज पहाटे 5 वाजता माझ्या कुटुंबासहित व माझ्यासहित माझे 2 मुलं आहेत, एक भाची घरामध्ये आहे आणि मी माझ्या घरामध्ये पेट्रोल टाकून आग लावली होती, जिवंत जाळण्यासाठी कट केला होता। परंतु त्याच्यामध्ये सुदैवानं की शेजारच्या पाजारच्या लोकांमुळं, रहिवाशांमुळं, नातेवाईकांमुळं माझा जीव वाचला। मी खरं तर त्यांचा ऋणी आहे, आयुष्यभर त्या शेजारच्या लोकांचा ऋणी असेल की माझा जीव त्यांनी आज वाचवला। आणि त्याच्यानंतर हा जो प्रकार झाला, या प्रकाराबद्दल पोलीस स्टेशनला आपण रितसर तक्रार दिलेली आहे। पोलीस
त्याच्यामध्ये तपास करत आहेत, फॉरेन्सिक लॅब येऊन त्याची काय टेस्टिंग घेऊन गेलेले आहेत. पण माझं एक आव्हान आहे समाजाला, की समाजामध्ये आपण जर विचार केला तर ही भारतीय लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये बहुपक्षीय पद्धती आहे. सत्ताधारी विपक्ष असतात, पण विपक्षच नसला पाहिजे, त्याला जिवंत जाळलं पाहिजे अशी भूमिका ठेवून जर परिवारासोबत जर असा जर कांड एका विपक्षीय साधारण कार्यकर्त्यासोबत जर होत असेल तर ही महाभयंकर घटना या भीम कॉलनीत नव उल्हासनगरात घडलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात ही घटना घडलेली आहे. तर माझं आव्हान आहे समाजाला की असे जे राजकीय लोक आहेत जे अशा स्वरूपाचं कांड करू इच्छितात, अशा लोकांपासून सामान्य लोकांनी जागृत राहिलं पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यावरून असं काय कुणाचं कांड करू नये. माझी एवढीच पोलीस प्रशासनाला विनंती आहे. काय नुकसान झालेलं आहे? हा, माझ्या घरामध्ये माझ्या पायाला थोडंसं चटके बसले, जाळ लागला होता आणि त्याला दरवाजा जळालेला आहे. जो पाऊस येऊ नये, पावसाचे शिंतोडे उडू नये म्हणून दरवाजाला जो बॅनर असतो तो पूर्णपणे जळालेला आहे आणि दरवाजाची खालची बाजू पूर्ण जळालेली आहे. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर माझ्याबाबत आणखीन एक, जेव्हा महायुतीचं सरकार होतं तेव्हा वार्ड सिस्टम झाली होती, डिक्लेअर केलं होतं वार्ड सिस्टम. त्या वार्ड सिस्टम झाल्याच माझ्यावर खोट्या मर्डरचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये तपासामध्ये माझं काहीच नव्हतं. आता सुद्धा इलेक्शन 4 महिन्यावर आलेलं आहे. होऊ शकतंय की या इलेक्शनच्या अनुषंगाने की माझ्याकडून ज्या लोकांना त्रास आहे त्या लोकांनी अशी घटना घडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच्यामध्ये तपासामध्ये पुढं पोलिसांना निष्पन्न होईल जे काय आहे ते. पीडे रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।